तर असा हा चटपटीत चना मसाला तुम्ही कुठेतरी खाल्ल्यासारखा आठवतंय का तुम्हाला? तर हो, अगदी बरोबर ओळखलं. तुम्ही हा चना मसाला जेव्हा बाजारात जातात तेव्हा ठेल्यावाल्यांकडे खाल्लेला आहे. ठेल्यावाल्याला तुम्ही एक चना मसाला सांगतात तेव्हा तो झटपटरित्या तुम्हाला छान आणि चमचमीत असा चना मसाला बनवून देतो. तर असा हा चमचमीत चना मसाला घरच्या घरी कसा बनवायचा ते आज आपण पाहणार आहोत. हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आमच्या मराठी यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे मराठी व्लॉगवाले श्रद्धा अँड प्रकाश. तर असे हे काळे चणे मी 5 ते 6 तासांसाठी पाण्यामध्ये उमळत ठेवले आणि मग ते 5 ते 6 तासानंतर कुकरच्या 3 शिट्या करून छान असे शिजवून घेतले. आणि आता हे शिजवलेले काळे चणे मी एका बाउलमध्ये काढून घेत आहे. आता वेळ झाली आहे सुखे मसाले टाकण्याची. तर सर्वप्रथम पाव चमचा धना पावडर टाकली आहे मी. त्यानंतर मग ह्यामध्ये पाव चमचा गरम मसाला टाकायचा. पाव चमचा हळद टाकून घेतली. हळद टाकून झाल्यावर अर्धा चमचा चाट मसाला टाकलेला आहे आणि पाव चमचा लाल तिखट टाकलं. जर तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही लाल तिखटाचं प्रमाण वाढवून घेऊ शकता. त्यानंतर मग ह्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, मीठ जरा बेतानेच टाकायचं, कारण ऑलरेडी चाट मसाला हा थोडा असा खारटच असतो. आता हे सर्व व्यवस्थित असं 2 ते 3 मिनिटांसाठी छान असं मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून सगळे मसाले आपल्या ह्या चण्यांना छान प्रकारे कोट होतील. असा हा झटपट बनणारा चमचमीत चना मसाला तुम्ही सकाळच्या नाश्त्याला झटपटरित्या बनवून खाऊ शकता किंवा मुलांना डब्यामध्ये देखील देऊ शकता. तर असा हा झटपट बनणारा चना मसाला हेल्दी ऑप्शन म्हणून तुम्ही नक्कीच ट्राय करा. आता ह्या चना मसाल्याची आणखीन थोडी अशी चव वाढवण्यासाठी आपण ह्यामध्ये 2 ते 3 चमचे बारीक चिरून घेतलेला कांदा टाकत आहोत. त्यानंतर मग ह्यामध्ये 2 चमचे बारीक कापलेले टोमॅटो टाकलेले आहेत. तुम्हाला जर टोमॅटो आवडत नसतील तर तुम्ही हे टोमॅटोची स्टेप स्किप करू शकता. आता आपण ह्यामध्ये चाटमध्ये आढळणारा हमखास असा पदार्थ म्हणजेच उकडलेला बटाटा टाकून घेणार आहोत. चाट म्हटलं की ना, उकडलेला बटाटा येतोच, मग ते कोणतंही चाट असू दे. तर ह्या ठिकाणी मी अर्धा बटाटा उकडून त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतले आणि ते आता ह्यामध्ये मिक्स करून घेतले आहेत. आता चटपटीत चना मसाला म्हटल्यावर चटपटीतपणा येण्यासाठी इथे आपण चाट मसाला तर वापरलाच, पण सोबतच ह्यामध्ये आपण 1 चमचा लिंबाचा रससुद्धा वापरणार आहोत. ह्याच्यामुळे ना आपला हा चना मसाला छान असा चटपटीत बनणार आहे. आता हे सगळं मी व्यवस्थित छानपैकी मिक्स करून घेत आहे. हे सगळं साधारण 1 ते 2 मिनिटांसाठी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून सगळा मसाला, कांदा, टोमॅटो, बटाटा आणि लिंबाचा रस हा छान प्रकारे आपल्या ह्या चण्यांना लागला जाईल. त्यानंतर सर्वात शेवटी आपण ह्यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेत आहोत आणि हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं. तर असा हा झटपट बनणारा चमचमीत चना मसाला तुम्ही सकाळच्या नाश्त्याला बनवू शकता. हा झटपट तर बनतोच, पण सोबतच ह्यामध्ये प्रोटीन्स भरपूर प्रमाणामध्ये असल्याने दिवसभरासाठी लागणारी ताकदसुद्धा हा 1 वाटी चना मसाल्यामध्ये पुरेशी आहे. तसेच जे लोक डायटिंग करत आहेत किंवा ज्या लोकांना डॉक्टरांनी तेलकट खाण्यास मनाई केलेली आहे, अशा लोकांसाठी हा एक उत्तम हेल्दी पर्याय आहे. आणि व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की आपला हा चना मसाला किती छान असा दिसत आहे, तसाच हा खायला सुद्धा छान लागतो बरं का. तर असा हा चमचमीत चना मसाला तुम्ही बनवून नक्की ट्राय करा आणि तो कसा झाला आहे हे आम्हाला लाईक, शेअर आणि कमेंट करून नक्की कळवा. रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेल्यावर स्टार्टरमध्ये हमखास ऑर्डर केला जाणारा पदार्थ म्हणजे पनीर. त्यानंतर दुसरा नंबर लागतो तो म्हणजे चना गार्लिक कोलीवडाचा. तर असा हा चना गार्लिक कोलीवडा जर आपल्याला घरच्या घरी बनवता आला तर किती मजा येईल ना. तर आज आपण हा घरच्या घरी रेस्टॉरंट स्टाईल चना गार्लिक कोलीवडा कसा बनवायचा ते पाहणार आहोत. तर ह्या ठिकाणी मी 1 कप काबुली चना 6 ते 7 तासांसाठी भिजत ठेवला होता. 6-7 तासानंतर तो छान असा उमळला आणि मग तो कुकरला लावून 3 शिट्या करून घेतल्या. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की हा काबुली चना आपण हाताने जेव्हा दाबून घेत आहोत तर तो सहजपणे असा तुटला जात आहे. आता हा उकडलेला चना आपण एका बाउलमध्ये काढून घेतला आहे. त्यानंतर आता एका खलबत्त्यामध्ये मी 5 ते 6 पाकळ्या लसूण आणि अर्धा इंच अद्रक छान असा कुटून घेत आहे. या ठिकाणी अद्रक आणि लसूण जे आहेत ते मिक्सरला बारीक करून देखील वापरू शकता.
व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता आपली ही लसूण आणि अद्रकची पेस्ट तयार झाली आहे। आता ही पेस्ट आपण आपल्या चण्यामध्ये टाकून घेणार आहोत। त्यानंतर मग पाव चमचा धना, जिरा आणि बडीशोप मिक्सरला बारीक करून त्याची पावडर टाकून घेतली आहे। त्यानंतर मग आता ह्यामध्ये पाव चमचा गरम मसाला टाकून घेतला, पाव चमचा हिंग टाकून घेतलं, पाव चमचा हळद, पाव चमच्यापेक्षा थोडं जास्त असं लाल तिखट, त्यानंतर मग 1 चमचा शेजवान चटणी टाकून घेतलेली आहे। शेजवान चटणीमुळे आपला हा चना गार्लिक खूप छान आणि टेस्टी बनेल। आता ह्यामध्ये मी 2 मोठे चमचे मैदा टाकून घेतलेला आहे आणि मैदा टाकून झाल्यावर हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून सगळा मैदा आपला या चण्यांना छान प्रकारे कोट होईल। जर तुम्हाला वाटलं की हे ओलसर आहे तर ह्यामध्ये तुम्ही अजून थोडासा मैदा टाकू शकता। तर ह्या ठिकाणी मी अजून पाव चमचा मैदा टाकलेला आहे आणि त्यानंतर आता ह्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे। आता हे सगळं चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता चना गार्लिक कोलीवडा म्हटल्यावर लसूण तर येणारच, तर ह्या ठिकाणी मी 1 गट्टा म्हणजे साधारण 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या न सोलता त्या तेलामध्ये छान अशा सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेत आहे। लसणामुळे आपल्या ह्या चना गार्लिक कोलीवड्याला नुसता फ्लेवरच नाही तर छान चव सुद्धा येणार आहे। आणि अशा प्रकारे आपले हे लसूण छान असे तळून झालेले आहेत। लसूण तळत असताना गॅसची आच स्लो ठेवायची आहे, जेणेकरून लसूण बाहेरूनच नव्हे तर आतून सुद्धा छान असे कुरकुरीत तळले जातील। आता हे तळलेले लसूण मी एका प्लेटमध्ये काढून ठेवणार आहे। ह्याच तेलामध्ये आपण आपले मसाले लावलेले चणे छान असे सुटसुटीत तळून घेणार आहोत। हे चणे सुरुवातीला 1 ते 2 मिनिटांसाठी न हलवता तळून घ्यायचे आहेत। जेव्हा हे चणे तळून हलके असे तेलावर तरंगू लागले ना की मग आपण हे दुसऱ्या बाजूने सुद्धा छानपैकी तळून घ्यायचे आहेत। चना कोलीवडा बनवत असताना तेलामध्ये थोडेसेच असे चणे तळून घ्यायचे आहेत। जर आपण जास्त चणे टाकले तर तेल थंड होऊन हे चणे जास्त तेल खेचून घेऊ शकता, म्हणून एका वेळी थोडेसेच असे चणे टाकून ते छान असे तळून घ्यायचे आहेत। आणि अशा प्रकारे इथे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की आपले हे चणे छान असे तळून झालेले आहेत। हे चणे तळण्यासाठी मला साधारण 4 ते 5 मिनिटांचा कालावधी लागला। आता हे तळलेले चणे मी एका प्लेटमध्ये काढून ठेवणार आहे आणि आता ह्यामध्ये तळून घेतलेले लसूण टाकून घ्यायचे आहेत। आता आपला ह्या चना गार्लिक कोलीवड्याला अजून चटपटीत बनवण्यासाठी थोडासा असा चाट मसाला मी टाकून घेतलेला आहे। त्यानंतर मग आता ह्यावर उभे स्लाइस केलेले कांदे टाकून घ्यायचे आहेत। त्यानंतर मग ह्यावर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि त्यानंतर आता हे सगळं व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि अशा प्रकारे तयार झाला आहे आपला रेस्टॉरंट स्टाईल चना गार्लिक कोलीवडा। तर असा हा रेस्टॉरंट स्टाईल चना गार्लिक कोलीवडा तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि तो कसा झाला आहे हे आम्हाला लाईक, शेअर आणि कमेंट करून नक्की कळवा। तसेच आमचे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका। तर लवकरच भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय।